प्रशांत महासागरात उष्णतेच्या दबावामुळे देशात एल निनोच्या संकट उभं ठाकलेलं आहे। याचा थेट परिणाम महाराष्ट्र आणि विशेषतः विदर्भावर जाणवू लागलेला आहे। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात असलेल्या धरणातील जलसाठा नियंत्रणात ठेवण्याकरिता धरण प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत। आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील या महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द धरणावर आहोत। आपण बघू शकता या ठिकाणी सध्या 254 दशलक्ष घनमीटर एवढा पाणी आहे, म्हणजे 35% जलसाठा या ठिकाणी उपलब्ध आहे। एकीकडे राज्यातील धरणे हे सुखलेले आहेत, मात्र अशातही भंडारा जिल्ह्यातील हे गोसेखुर्द धरण या धरणात मुबलक पाणी साठा आहे आणि प्रशासनाने सिंचनाकरिता या जलसाठा आता बंद केलेला असून पिण्याच्या पाण्याकरिता आवश्यकता असल्यास तो पाणी सोडण्यात येईल अशा सूचना देखील केलेल्या आहे। भंडारा जिल्हा हा मुख्यतः धान उत्पादक जिल्हा आहे आणि या ठिकाणी धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते। त्यामुळे आता या धान पिकाकरिता लागणारा पाणी या शेतकऱ्यांना मिळणार नाही या धरणातून। एकीकडे मान्सूनचा पाऊस या एल निनोच्या धोक्यामुळे लांबणीवर गेलेला आहे। अशातच पेरण्या खोळंबलेल्या आहेत। प्रशासनाने शेतकऱ्यांना पेरणी करता घाई करू नये अशा सूचना देखील केलेल्या आहेत। मात्र जून महिना अर्धा लोटून गेलेला आहे। पुरेसा पाऊस न पडल्यामुळे आता धान उत्पादक शेतकरी हा संकटात सापडलेला आहे। एकीकडे या गोसेखुर्द धरणाचा पाणी भंडारा जिल्हाच नव्हे तर चंद्रपूर असो, गडचिरोली असो आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागाला या सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग होत होतो। मात्र आता सिंचनासाठी पाणी न मिळाल्यामुळे एकीकडे शेतकरी हा आता मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। नितीन कुथे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।